ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर स्वप्नात नाही तर सत्यात रविराज प्रतिमाची भर मार्केटमध्ये धुमाळ वस्तीत हृदयस्पर्शी भेट होताना आपण बघणार आहोत। साक्षीच्या सत्यावरून शिवानी जाधव ही साक्षीला भेटली होती हे सत्य पडताळून बघण्यासाठी आणि शिवानी जाधवची भेट घेण्यासाठी धुमाळ वस्तीत गेलेल्या रविराजला शिवानी जाधव तर भेटलेली नसते, पण नीतीने रविराजला प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट घडून मोठ्या सत्याचा आता रविराज समोर धमाका उडवलेला असतो। जेव्हा प्रतिमा ही रविराजला भेटते तेव्हा प्रतिमाला मिठीत घेऊ की डोक्यावर या विचाराने आता रविराजांची भयानक अवस्था झाल्याचे आपणास बघावयास मिळणार आहे। आणि 20 वर्षापासून नवरा बायकोची ताटातूट केलेल्या नीतीने पुन्हा एकदा रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट घडून दोघांनाही एकत्र आणलेले असते आणि त्याचबरोबर तन्वी नागराज आणि महिपतचा पापाचा घडा भरवलेला असतो। तर आता रविराज हा प्रतिमाला कसे घरी घेऊन येतो आणि प्रतिमाच्या सत्याने किल्लेदारांच्या आणि सुभेदारांच्या घरी आनंदाचा कसा जल्लोष होतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे। इकडे आता साक्षी आणि महिपतने रविराजांच्या घरी येऊन सांगितलेले असते की रिसॉर्टमधून मी बाहेर पडल्यानंतर ज्या जागेवरती मी गेले होते त्या ठिकाणी मला शिवानी जाधव नावाची मुलगी भेटली होती आणि मला त्रास होत असलेला बघून ती मुलगी मला म्हणाली होती की तुम्ही माझ्या घरी येता का, पण मी तिला नाही म्हटले। तेव्हा आता रविराजांना मोठा क्ल्यू मिळालेला असतो। रविराज म्हणतात की साक्षी आता तू खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे, पुढे काय करायचे ना ते आता मी बघून घेतो। आता रविराज हे घरी आलेले असतात आणि शिवानी जाधव आणि धुमाळ वस्ती याचा विचार आता रविराजांच्या डोक्यात चाललेला असतो। तेवढ्यात आता तन्वी तिथे येते आणि रविराज विचार करत असलेले बघून तन्वी म्हणते की बाबा कसला विचार करतायत तुम्ही। रविराज म्हणतो की काही नाही, साक्षीला शिवानी जाधव नावाची ती मुलगी भेटली होती ना धुमाळ वस्तीत, तेव्हा मला त्या मुलीची भेट घ्यायची आहे आणि मी आता त्या मुलीला भेटून कदाचित साक्षीला या केसमधून कलाटणी मिळून बाहेर काढील। तेव्हा आता लगेचच रविराज हा धुमाळ वस्तीत शिवानी जाधव मुलीला बघायला जाणार असल्याचे कळताच तन्वीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। घाईघाईने आणि भीतीने तन्वी तिच्या बेडरूममध्ये येते आणि आता तन्वी विचार करते की काही जरी झालं तरी मला लगेच साक्षीला हे सांगावं लागेल। आणि आता रविराज जर शिवानी जाधव त्या मुलीला बघायला गेले तर तिथे शिवानी जाधव नावाची मुलगी रविराजला कशी भेटेन असा विचार करून आता लगेच तन्वी ही आता साक्षीला फोन करते, पण योगायोगाने आता साक्षी काही तन्वीचा फोन उचलत नसते। तेव्हा आता तन्वी ही साक्षीला मेसेज करून लगेच तिला कॉल करण्यासाठी सांगते, पण तरीही साक्षीचा फोन येत नसतो। इकडे आता रविराज त्यांचे आवरून धुमाळ वस्तीत जायला निघालेले असतात आणि आता इकडे तन्वीची मात्र मोठी घाबरगुंडी उडालेली असते। आता रविराज जात असताना लगेच सुमन ही रविराजकडे येते आणि म्हणते की रविराज भाऊजी कुठे चाललात। तर रविराज म्हणतो की मी जरा मार्केटच्या बाजूला ती धुमाळ वस्ती आहे ना तिकडे चाललोय सुमन। तेव्हा सुमन म्हणते की रविराज भाऊजी मला सुद्धा मार्केटमध्ये भाजी आणायची आहे, तेव्हा मला तुम्ही मार्केटमध्ये सोडा। तर आता रविराज हा सुमनला घेऊन त्याच्या कारमध्ये मार्केटला निघालेला असतो। इकडे आता तन्वीची भीतीने गाळणच उडालेली असते आणि लगेच आता त्याच वेळेस साक्षीचा तन्वीला फोन येतो आणि तन्वी लगेच साक्षीला सांगते की अगं साक्षी कुठे होतीस इतक्या वेळ, मी तुला किती वेळचा कॉल करण्याचा प्रयत्न करते, इकडे फार मोठा अनर्थ घडू राहिला आहे। तेव्हा साक्षी घाबरते आणि म्हणते काय झालं तन्वी। तर लगेचच तन्वी म्हणते की अगं तू त्या रविराज किल्लेदाराला त्या धुमाळ वस्तीत शिवानी जाधव नावाची मुलगी राहते आणि तिनेच तुला घरी येण्यासाठी सांगितले होते ना, हे बघण्यासाठी आता रविराज किल्लेदार स्वतः धुमाळ वस्तीत जायला निघालाय। हे ऐकून आता साक्षीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो। तर आता साक्षी विचार करते की काय करावे, तर तन्वी म्हणते की साक्षी आत्ताच्या आत्ता तू मला मार्केटमध्ये येऊन भेट आणि त्या ठिकाणी आपल्याला एका मुलीला शिवानी जाधव म्हणून तयार करावं लागेल आणि तिला सर्व सत्य सांगून तिची आता त्या रविराज किल्लेदारासोबत भेट घडून आणावी लागेल। तेव्हा साक्षी म्हणते प्रिया तू अगदी बरोबर बोलतेस आणि लगेच आता साक्षी ही तिच्या कारमधून मार्केटमध्ये येऊन तन्वीला भेटते।
इकडे आता रविराज हा सुमन सोबत मार्केटमध्ये येतो. तर आता रविराज म्हणतो की सुमन, एक काम कर, माझ्यासोबत कोणीही नाहीये. आज मी तन्वीला आणणार होतो पण तिचा अभ्यास असल्यामुळे मी तिला घेऊन आलो नाही. तेव्हा मी एकटा असल्यामुळे धुमाळ वस्तीत माझ्यासोबत चल, मला त्या शिवानी जाधव मुलीला भेटायचे आहे. असे म्हणत आता सुमन आणि रविराज धुमाळ वस्तीत आलेले असतात आणि ते शिवानी जाधव मुलीचा शोध घेत असतात. पण आता सगळी धुमाळ वस्ती पालथी घातल्यानंतर मात्र रविराजला शिवानी जाधव नावाची मुलगी भेटतही नसते. प्रत्येकजण आता रविराजला सांगत असतो की इथे शिवानी जाधव नावाची कोणीच मुलगी नाहीये. त्यानंतर आता कंटाळून रविराज हा एका ठिकाणी बसतो. तर सुमनला सुद्धा खूप थकवा आलेला असतो. रविराज म्हणतो की अगं, मी त्या साक्षीला फोन करत होतो पण ती सुद्धा फोन उचलत नाहीये. तर आता सुमन म्हणते की जाऊ द्या रविराज भाऊजी, चला. तर आता लगेचच सुमन आणि रविराज हे मार्केटमध्ये आलेले असतात. तर सुमन ही भाज्या घेत असते आणि त्याच वेळेस आता नीतीच्या मनात काही मात्र वेगळेच असते. आणि अखेर मार्केटमधून तिच्या पिशवीतून काहीतरी घेऊन प्रतिमा ही जात असताना अचानक आता स्वप्नात नाही तर सत्यात रविराजांची नजर ही प्रतिमावर पडते. आणि अखेर नीतीने 20 वर्षानंतर रविराज प्रतिमाची नजरानजर करून दिलेली असते. आणि लगेच प्रतिमाला बघता रविराज मोठ्याने प्रतिमा असे हाक मारून प्रतिमाकडे येण्यासाठी धाव घेतात. आता मात्र एक क्षणही रविराज प्रतिमाला त्यांच्या डोळ्याखालून जाऊ देत नसतात आणि प्रतिमाकडे एकटक डोळे लावून रविराज हे पळतच आता प्रतिमाकडे येत असतात. आणि आता लगेचच रविराज हे एकाच क्षणात एकाच सेकंदात प्रतिमासमोर येतात. तेव्हा प्रतिमाला बघून रविराजांना मोठा आनंद तर मोठा धक्का बसलेला असतो. आणि अखेर नीतीने 20 वर्षानंतर चकवा देत असलेल्या प्रतिमाची रविराजांना हृदयस्पर्शी भेट करून दिलेली असते. आणि लगेचच आता सुमनसुद्धा पाठीमागून रविराजांसमोर प्रतिमासमोर आलेली असते. तेव्हा आता प्रतिमाला बघताच प्रतिमात्या असे आता सुमनच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. आणि आता नीतीने अखेर सुमन, रविराज आणि प्रतिमाची भेट घालून दिलेली असते. प्रतिमाची ती अवस्था बघताच आता रविराजांना खूप वाईट वाटत असते. पण आपल्याला प्रतिमा भेटल्याचा आनंद आता रविराजांना द्विगुणित झालेला असतो. त्याच वेळेस तन्वी सुद्धा तिथे मार्केटमध्ये आलेली असते. आणि जेव्हा रविराज सुमन प्रतिमाला समोरासमोर आल्याचे तन्वी बघते तेव्हा आता तन्वीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि काळजाचा ठोका चुकलेला असतो. प्रतिमा आणि किल्लेदाराची भेट झाल्याचे आता तन्वीला समजलेले असते. आणि त्याच क्षणात आता तन्वीचा खेळ खल्लास झालेला असतो. तेव्हा आता रविराजांना प्रतिमाला बघताच काय करावे आणि काय नाही हे सुचत नसते. तेव्हा आता रविराज भरल्या डोळ्यांनी प्रतिमाकडे बघत असतात. आणि आता रविराज प्रतिमाला घेऊन कसे घरी येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.